लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार 100% तुम्हाला हप्ता मिळणार। इथून पुढचे जर तुम्हाला हप्ते नियमितपणे चालू ठेवायचे असतील, तुम्हाला हप्ते नियमित हवे असतील तर लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा असणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आता बऱ्याच ताईंचे हप्ते बंद होत आहेत, बऱ्याच ताईंना हप्ता भेटणार नाहीये। तर या गोष्टी जर तुम्ही केल्या तर 100% सांगतो तुम्हाला 100% तुमचे हप्ते चालू राहणार आणि 100% ज्यांचे जर हप्ते बंद झाले असतील त्यांना पण हा व्हिडिओ खूप फायदेशीर होणार आहे की नेमकी तक्रार कशी करायची एकदम सोप्या भाषेमध्ये लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। परत परत का सांगतोय व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण की एकदम सोप्या मध्ये एकदम स्टेप बाय स्टेप मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की कशा स्वरूपाची तक्रार करायची, कोणत्या ताईंनी कशा स्वरूपात फॉर्म हे करायचे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। 100% परत सांगतो 100% तुम्हाला हप्ता मिळणार म्हणजे मिळणार। सरकारकडे आपण या ठिकाणी काय काय गोष्टी करायच्या त्याच्यानुसार ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, जुलै महिन्याचा हप्ता 13वा हप्ता या ठिकाणी तुम्हाला भेटणारच आहे। त्याचबरोबर ज्या ताईला 12वा हप्ता भेटला नाहीये त्या ताईला एकदम 3000 रुपये पण भेटू शकतात। तक्रार कशी करायची तर एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडके ताईंनो बघा, तक्रार कशी करायची ती नेमकी ती तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर 13वा हप्ता वाटप कधी होणार आहे, जर तुम्ही तक्रार केली व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या तर तुम्हाला 13वा हप्ता पण भेटणार आहे। त्याचबरोबर जर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ड स्टेटस भेटलं, जर तुम्हाला व्हेरीफाईड भेटलं तर तुम्हाला या ठिकाणी 100% 12वा पण हप्ता भेटू शकतो लाडके ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला व्हिडिओला आता सुरुवात करूया, वेळ न घालवता डायरेक्ट व्हिडिओला आता मी सुरुवात करत आहे। बघा लाडके ताईंनो, खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। बघा या जर गोष्टी केल्या हे केल्यास तुम्हाला हप्ता 100% मिळणार। तर परत गोष्ट सांगतोय, व्हिडिओ थोडा पण थांबवायचा नाही। परत सांगतोय, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले असतील नसतील बघितली काही प्रॉब्लेम नाही, पण हा व्हिडिओ थोडा पण थांबवायचा नाही। परत सांगतोय, ज्या लाडक्या ताई नवीन व्हिडिओ बघायला सुरुवात केली असेल आता त्यांच्यासाठी सांगतोय हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी करायच्यात, काय गोष्टी करायच्या नाहीत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। आणि ज्या ताईंना हा लाभ भेटला नव्हता त्यांनी नेमकं काय करायचंय, ज्या ताईंना लाभ चालू आहे त्यांना नेमकं काय करायचं, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीने 3 ठिकाणी 3 वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरले होते। एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगायलोय। बघा लाडक्या ताईंनी 3 वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरले होते। बऱ्याच ताई असं म्हणतात की सर मला ऍप मध्ये फॉर्म भरला होता, मी कशी तक्रार करायची। बऱ्याच ताई म्हणतात वेबसाईट वरून फॉर्म भरला होता, मी कशी तक्रार करायची। बऱ्याच ताई म्हणतात सर मी ऑफलाईन त्या अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरला होता, त्यांनी तक्रार कशी करायची। त्याच्यामुळे एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी माहिती सांगत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वेबसाईट वरून फॉर्म भरलेला आहे। अशा कोणी ताई आहेत का ज्यांनी वेबसाईट वरून फॉर्म भरलेला आहे, त्यांनी नेमकी तक्रार कशी करायची, त्यांनी नेमकं काय करायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे। तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही वेबसाईट वरून फॉर्म भरलेला आहे का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडके ताईंनो। तुम्ही वेबसाईट वरून फॉर्म भरला असेल कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि एवढं सांगायचं सर मी वेबसाईट वरून फॉर्म भरलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरलेला आहे। दुसऱ्या अशा ताई आहेत ज्यांनी नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरलेला आहे। अशा कोणी ताई आहेत का, कारण की नारी शक्ती ऍप वाल्या ताईंना ऑनलाईन तक्रार करायला प्रॉब्लेम येत आहे, त्यांच्याकडे काय वेबसाईटच माहित नाही त्यांना, त्याच्यामुळे त्या ताईंना प्रॉब्लेम येत आहे। तर त्यांनी नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि नारी शक्ती ऍप वरून मी फॉर्म भरलाय असं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात सुरुवातीला बघा, सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस लाडकी बहीण चालू झाली होती मागच्या वर्षी, त्यावेळेस बऱ्याच ताईंनी ऑफलाईन फॉर्म भरला होता, डायरेक्ट कागदावर फॉर्म भरला होता अंगणवाडी ताईकडे। अशा कोणत्या कोणत्या ताई आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर या 3 गोष्टी आहेत। तर आता बऱ्याच ताई या ठिकाणी म्हणत असतील की सर आता ऑनलाईन तक्रार कशी करायची, आम्हाला तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की ते वेबसाईटवर जायचे, असं जायचं तसं जायचंय, तर त्याची काही करावं लागणार आहे का। तर लाडक्या ताईंनो मी तुम्हाला 3 वेगवेगळे प्रकार सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। एवढा छान व्हिडिओ तुम्हाला कुठंच पाहता येणार नाही, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये। बऱ्याच ताई म्हणतात की सर माझा ऍप्लिकेशन आयडी विसरला, मी काय करू। त्याचं उत्तर तुम्हाला बघा, तुम्ही जर ऑनलाईन जर अर्ज तक्रार टाकायला लागला तर ते बरेच तुम्हाला माहिती ऍप्लिकेशन फॉर्म नंबर मागतात, तर त्या बऱ्याच ताई म्हणतात की सर माझा ऍप्लिकेशन नंबरच माहित नाही, तो त्या दिवशी त्यावेळेस मला कागद दिला होता कुणीतरी, तो कागदच हरवून गेलाय सर, कागद कुठं पडलाय माहित नाही, ऍप्लिकेशन नंबर आम्हाला माहित नाही सर, कुठं बघायचा आहे।
तर त्यांनी नेमकं काय करायचं त्याचं पण उत्तर मी देणार आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच टाइम म्हणतात की सर माझा मोबाईलवर ओटीपीच येत नाही, सर मला असंच प्रॉब्लेम आहे तसंच प्रॉब्लेम आहे, मी नेमकं काय करायचंय त्यांना पण सांगतो, काळजी करू नका. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, सर आम्हाला नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता, ऑफलाईन फॉर्म भरला होता, सर आम्हाला या ठिकाणी वेबसाईटवर फॉर्म भरताच येत नाही, तक्रार करताच येत नाही, आम्ही नेमकं काय करायचं. तर लाडक्या ताईंनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या त्याची तक्रार कशी करायची हे तुम्हाला आता मी सांगतो. बघा, पहिली गोष्ट तुम्हाला काय करतो 3 पद्धती सांगणार आहे. पहिली पद्धत बघा, एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगतो, ती म्हणजे काय करायचंय, कॉल करायचंय 181 नंबरवर. एकदम सोपी पद्धत, सगळ्यात पहिली पद्धत 181 वर कॉल करायचा आहे. आता याच्यामध्ये वेबसाईटवर फॉर्म भरला असून द्या तुम्ही, नसता नारी शक्ती ॲपवर फॉर्म भरला असून द्या, नसता तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असून द्या, कोणत्या पण ताईला प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी कोणत्या पण ताईंनी फॉर्म जर भरला असेल, कुठं पण फॉर्म भरला असेल, एकदम पहिली सोपी पद्धत आहे ती म्हणजे 181 वर कॉल करायचा. समजलं? 181 वर कॉल केल्यानंतर काय काय करायचे ते पण तुम्हाला सांगतो, काय काय माहिती त्यांना द्यायची ती पण सांगतो, काळजी करू नका. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडके बंधू, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण अशी माहिती तुम्हाला कुठंच भेटणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ कायम काळजीपूर्वक बघायचा आहे. दुसरी पद्धत आहे वेबसाईटवर तक्रार करायची. वेबसाईटवर ही दुसरी पद्धत आहे. पहिली पद्धत आहे 181 वर कॉल करायची, दुसरी पद्धत आहे ऑनलाईन तक्रार करायची. ऑनलाईन तक्रार कशी करायची ती पण सांगतो, काळजी करू नका. एकदम सोप्या भाषेमध्ये, एकदम स्टेप बाय स्टेप पण ते पण सांगतो, काळजी करायची गरज नाही. आता सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघूया ती म्हणजे ऑनलाईन कॉल कसा करायचा. पहिली गोष्ट एक कॉल कसं करायचंय, आणि तिसरी पद्धत पण सांगतो. पहिली पद्धत आहे 181 वर कॉल करायचा आहे, दुसरा आहे ऑनलाईन तक्रार करायची, आणि तिसरी अजून एक पद्धत आहे. ह्या दोन्ही जर गोष्टी फेल झाल्या ना, तिसरी अजून एक पद्धत आहे, ती पण तुम्हाला सांगतो, कारण की ती पद्धत कोणीच सांगणार नाही तुम्हाला, ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. काळजी करायची गरज नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा लाडके बंधू. कारण की आणि जर चॅनलवर कोणी नवीन आला असाल, सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यासाठी बघा, लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात महत्वाचं हे चॅनल आहे, ट्रिक्स गुरु नावाचं. चॅनलला जर कोणी नवीन आला असाल, सबस्क्राईब करून ठेवा. खूप आतापासून पुढचे व्हिडिओ खूप महत्वाचे असणार आहेत. पुढचे 2 ते 3 महिन्यामधले हे व्हिडिओ खूप महत्वाचे असणार आहेत. चला, तर सगळ्यात पहिली गोष्ट मला बघत आहात ती म्हणजे तक्रार कशी करायची. त्याच्यामध्ये कॉल करायचा आहे 181 नंबरवर. तुम्हाला बॅलन्स वगैरे असेल नसेल काही काळजी करू नका, टोल फ्री नंबर आहे, 181 वर कॉल करायचा आहे. हेल्प डेस्क नंबर आहे 181 वर 181. एवढं तुमच्या मोबाईलमध्ये दाबायचंय, 1181 एवढं दाबायचंय, कॉल करायचंय आणि थांबायचंय. बऱ्याच वेळेस काय होतंय की जर तुमचा फोन लागला नाही, वेटिंगवर पडला, तर चेक करत राहायचं, डबल 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 कॉल करत राहायचं आहे. कारण काय होतं, बऱ्याच तुमच्यासारख्या लाडके त्याचा फोन करतात, त्याच्यामुळे 1दा 2दा 3दा 10दा 20दा भले जितके वेळ लागेल तुम्हाला पण कॉल करत राहायचंय. सकाळच्या एक लक्षात घ्या, सकाळच्या 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत कॉल करत राहा. तुम्हाला या ठिकाणी कोणी ना कोणीतरी पिक करेन कॉल. बघा, आता त्यांनी कॉल तुमचा उचलला, सगळ्यात सोपी पद्धत सांगायला, त्यांनी कॉल उचलला तर ते विचारतील तुम्हाला तुमचं नाव काय आहे. त्याच्यामुळे तुमचं संपूर्ण नाव सांगायचंय. पहिली गोष्ट, त्यांना संपूर्ण तुमचं नाव सांगायचं आहे. पहिली गोष्ट सगळ्याला समजली. दुसरी गोष्ट, तुमचा आधार कार्ड नंबर त्यांना सांगायचा आहे. दुसरी गोष्ट 2 म्हणजे आधार कार्ड. आता सगळ्याला आपलं आपलं नाव तर माहितीये, दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड पण माहितीये. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा पत्ता सांगायचा आहे. तुम्ही कोणत्या गावात राहतात, जिल्ह्यात राहतात. कोणी जर तालुक्यात राहत असेल तर तालुका सांगा, जिल्हा सांगा, किंवा कोणी जर शहरात राहत असेल तर वॉर्ड क्रमांक सांगा, या एरियामध्ये आम्ही राहत आहोत. ही 3 गोष्टी आहेत. आता बऱ्याच ताई म्हणत होत्या की सर माझा ऍप्लिकेशन ID हरवलाय, हे हरवलंय, तर या 3 गोष्टी सांगायला काय प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला तुमचं नाव माहिती, तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव माहिती झाल्यानंतर आधार कार्ड नंबर माहिती, तुमचा पत्ता माहिती, या 3 गोष्टी जरी भेटल्या ना त्यांना, तर डायरेक्ट तुमचं सगळं कुंडली ते बाहेर काढतात आणि तुमची सगळी माहिती त्यांच्याकडे येते, इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे पाहिजे ती मिळते. पण जर तुम्ही त्यांना ऍप्लिकेशन नंबर दिला तर अजूनच चांगली गोष्ट आहे. बऱ्याच ताईंकडे ऍप्लिकेशन नंबर नसेल तर ठीक आहे, पण ऍप्लिकेशन नंबर असेल तो स्वतःकडे लिहून ठेवायचा आहे आणि त्यांना तो ऍप्लिकेशन नंबर सांगायचा, म्हणजे पटकीन डायरेक्ट तुमच्या ऍप्लिकेशनवर ते जातील आणि ऍप्लिकेशनवर गेल्यानंतर ते सांगतील की मग आता तुमची तक्रार काय ती सांगा. मग इथं तक्रार सांगायची की मला माझा 12वा हप्ता मला भेटलेला नाहीये, किंवा मला सर 13वा हप्ता भेटेल का, हे 2 गोष्टी त्याला विचारायच्या.
आता दोन गोष्टी ते म्हणतील की तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरातल्या कुटुंबातील 2 लोकपेक्षा जास्त तुम्ही फॉर्म भरलेला त्याच्यामुळे तुमचं नाव कट केलंय असं ते म्हणतील. मग त्यांना एकच सांगायचंय की सर आमच्या घरामधल्या 2 जणांचे फॉर्मचे नंबर ठेवायचे आणि तिसऱ्याचा तुम्ही फॉर्मचं उडून टाका. मग त्यांचं ज्यांचं उडवायचं त्यांना काय प्रॉब्लेम नाही, पण ज्यांना हवाय त्या दोघांनीच कॉल करून ही गोष्ट करायची आहे. याच्यामध्ये काही अवघड वाटले का लाडक्यांनो? व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल, पण आता ही झाली सोपी पद्धत, एकदम सोपी पद्धत सांगितली. याच्यानंतर ऑनलाईन कशी तक्रार करायची ती पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये मी सकाळच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ उद्याचा पण खूप महत्त्वाचा असणार आहे, तो काळजीपूर्वक बघायचा आहे. उद्याच्या ह्याच्यामध्ये पण सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त हा शेअर करा, कारण की लाडक्यांनो ही सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितली, अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे भेटणार नाहीये. हे सगळ्या गोष्टी डिटेल्स सांगितल्या की तुमची तक्रार या ठिकाणी नोंदवली जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी मेसेज पण येणार, तुमच्या OTP मोबाईल नंबरवर पण माहिती भेटणार आहे. इथेच थांबूया. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही कॉल केलाय का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.